झाल्या पाहिजेत, लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं संगणक परिचालकांनी या सेवा गावात देणं अपेक्षित आहे. मी सातत्यानं पुन्हा पुन्हा सभागृहाला सांगतोय की आपण पुन्हा सगळ्यांना मिनिमम वेजेस वेतन दिलं पाहिजे, कायम केलं पाहिजे. या सगळ्या भावना तुमच्या खऱ्या आहेत, पण त्या करत असताना ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना तरी पगार आपण देऊ शकतो का, त्यालाही शासन अनुदान देते आता. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. हे सदस्य महोदयांना मी या निमित्ताने सांगेन. महाराज, माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. मगापासून आर्थिक अडचणीत असल्याने आपण पगार देऊ शकत नाही किंवा मानधन देऊ शकत नाही, आकृती बंद करू शकत नाही, उत्तर ठीक आहे, समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, आपण 24 फरवरी 2026ला मंत्री महोदय बैठक घेतली. त्या बैठकीचं इतिवृत्त मी अध्यक्ष महोदयांना पाठवलं. इतिवृत्तात आपण मान्य काय केलं की दर महिन्याला त्यांचं 10,000 रुपयाचं मानधन हे दर महिन्याला देऊ. आता तुम्हीच उत्तरात सांगता की मार्च 2026 पर्यंतचं मानधन दिलं, म्हणजे एप्रिल मे. नाही अध्यक्ष महाराज, पण जेव्हा आपण शब्द देतो तर आपल्याला शब्दानुरूप जर अधिकारी काम करत नसतील तर अध्यक्ष महाराज, काही राज्याचे मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवायचे. अधिकारी आपल्याला हवी आहे का? तुम्ही जर शब्द देता आणि तुम्ही शब्द देताना माझ्या छातीवर महादेव भगवान असतात, महादेवाच्या समोर तुम्ही शब्द देता आणि आता तरी कमीत कमी आश्वासन द्या की दर महिन्याला ते 10,000 रुपये मानधन द्या, बाकी वाढवा नका वाढवू हा तुमचा प्रश्न आहे. पण त्यांना जगायला तर लागेल ना. तुम्हाला असं म्हणता येईल का की आठवड्यातून सोमवारी आपण ऑक्सिजन देऊ, 6 दिवस प्राणवायू देणार नाही, असं चालते का? मग त्यालाही पोट आहे ना. तर कमीत कमी आता तुम्ही आश्वासन द्या की दर महिन्याला ते दिलं जाईल. दिलं गेलं नाही तर मंत्रिपदाचा मी राजीनामा देईल अशी घोषणा कर. सुधीर भाऊंची व्यवस्था पण होईल, काय अडचण येणार नाही. मी या ठिकाणी या निमित्तानं रेलटेल आणि ITI कंपनीची मुदत सप्टेंबर 25ला संपली आणि नवीन कंपनी नेमण्यासाठी HPCकडे प्रस्ताव पेंडिंग आहे. म्हणून मानधन त्यांचं 1-2 महिना लेट झालं, कारण त्याच्या हजेऱ्या त्यांचा जे उपस्थितीचा जो अहवाल यायला लागतो तो अहवाल आला नाही, म्हणून त्यांचं मानधन लेट आहे. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. ठीक आहे. छोटा आणि स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. या योजनेचं नावच जे आहे की आपलं सरकार सेवा केंद्र. अध्यक्ष महाराज, महसूल मंत्री इथं बसलेले आहेत. पहिले तलाठ्यांनाही 7/12 द्यायसाठी पैसे द्यावं लागत होते आणि त्याच्यात मोठं करप्शन होत होतं आणि शेतकऱ्याला लुटलं जात होतं. काय आता ग्रामीण विकास विभागाने आपली सेवा केंद्र उघडून त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला ग्रामीण भागाच्या लोकांना लुटायची व्यवस्था निर्माण केली आहे का? मग सरकार सेवा केंद्र आपण म्हटलेलं आहे, तर सरकारच्या माध्यमातून सेवा करा ना लोकांची. ते का नाही करत आहे? मग हे या पद्धतीचं होणार नाही अध्यक्ष महाराज. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना लुटलं जातंय आणि ते आपण बंद करणार काय आणि यांना 17,000 रुपये तुम्ही देणार का? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य, सातत्याने या प्रश्नावर चर्चा होते. 7/12 आपण मोफत द्यायचा निर्णय महसूल विभागाने घेतला असेल. पासपोर्टचा अर्ज करणं मोफत करून दिला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? पासपोर्ट काढतो त्यालाही मोफत विमान प्रवास दिला पाहिजे असंही तुमचं म्हणणं आहे का? माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या सेवा देतोय आपण, जनरली ज्या सेवा आपण देतो, आता पीक विम्याचा फॉर्म भरणं, बाकीचं त्या विषयासाठी आपण बोलत नाही, अस्मिता योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, पॅन कार्ड सेवा असेल, या सेवा देण्यासाठी आपण मिनिमम पैसे त्यांच्याकडून घेत असतो. या सेवा देण्यासाठीच त्याला व्यावसायिक आपण काम करावं असं अपेक्षित आहे. याच्यापेक्षा वेगळं कुठलं अपेक्षित नाही. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 35,180. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अन्य अध्यक्ष महोदय, गोंदिया जिल्ह्यातला हा प्रश्न आहे. गोंदिया जिल्ह्यात शासकीय नर्सिंग होममध्ये 50 विद्यार्थ्यांना जेवण केल्यानंतर विषबाधा झाली आहे असलेला प्रश्न होता. त्याची एक समिती होती, त्यात अंशतः खरं असं लिहिलं आहे. एकतर पाण्यातनं झाला का जेवणातनं झालं याची माहिती हवी आहे. आणि अशा नर्सिंग कॉलेजमध्ये यानंतर असं घडणार नाही याकरता आपण काही उपाययोजना करणार आहोत का? एवढा स्पेसिफिक प्रश्न. उत्तर घ्या. उत्तर मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दटके साहेबांनी तो प्रश्न मांडलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं
शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये 45 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याबद्दलचा प्रश्न आहे. अंशतः खरे आहे एवढ्यासाठीच म्हटलं की 45च्या ऐवजी उत्तराचा तास उत्तर संपेस तोपर्यंत वाढवण्यात येईल. 45च्या ऐवजी 52 असल्यामुळे अंशतः खरे असं म्हटलंय. परंतु ही विषबाधा होत असताना नंतर ज्या काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये प्रत्यक्षामध्ये विषबाधा झालेली नाही, कारण सगळ्या टेक्निकल कमिटीनं आपण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी केली. परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने एक SOP आम्ही जाहीर केली की ज्या SOPच्या माध्यमातून राज्यातल्या अशा पद्धतीच्या सगळ्या नर्सिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं एकूणच या सगळ्या कामकाजाची नियमितता आणावी यासाठीची SOP जाहीर केली. त्याचा उपयोग भविष्यकाळामध्ये अशा घटना होऊ नयेत यासाठी आमच्या माध्यमातून होणार आहे. अंकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती